दिवसापासून मार्केटला बऱ्याच न्यूज पसरत आहेत. त्यापैकी एक म्हणजे भारताने जर इनहेरिटन्स टॅक्स लावला तर अंबानी दुबईला जाईल, अडाणी ऑस्ट्रेलियाला जाईल. पण हा इनहेरिटन्स टॅक्स आहे काय आणि कोण लावणार तो? इनहेरिटन्स टॅक्स हा मालमत्तेशी संबंधित आहे. सो प्रत्येकाला असं वाटतं की आता हा नवीन टॅक्स आला, पहिले सगळे टॅक्सेशनला वैतागलेत आणि हा त्यात नवीन टॅक्स आला. सो पहिलं म्हणजे मला नाही वाटत हा टॅक्स सर्वांना लागेल. त्याचे दोन रिझन आहेत. पहिलं म्हणजे तो टॅक्स इस्टेटी संबंधित आहे, मालमत्तेशी संबंधित आहे. आणि आजकालचं वातावरण असं आहे की प्रत्येकाला लगेच श्रीमंत व्हायचं आहे. आणि मार्केटमध्ये आपण बघतोय की ह्या मोठ्या लोकांनी यांना पैसे दिले, तो पळून गेला, त्यांना पैसे दिले, तो पळून गेला. सो मला नाही वाटत बऱ्याच जणांच्याकडे आता इस्टेट राहील. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी, आजकाल सगळेच असे जगत आहेत, एवढ्या ट्रेसमध्ये लोक जगत आहेत, झटपट श्रीमंत व्हावं किंवा बरेच त्याचे रिझन आहेत. तर तो टॅक्स लागेपर्यंत भारतात जिवंत तरी राहायला पाहिजे एवढ्या ट्रेसमध्ये जगून. सो दोन गोष्टी पाहिजेत की हा टॅक्स लागेपर्यंत तुम्ही जिवंत पाहिजे आणि तुमची इस्टेट शिल्लक असायला पाहिजे, तर तुम्हाला तो टॅक्स लागेल. ठीक आहे, तट्टेचा बाजूला. इनहेरिटन्स टॅक्स म्हणजे थोडक्यात की एखादा व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याची संपत्ती जर त्यांना वारसांना मिळायची असेल तर त्या संपत्तीच्या प्रमाणात गव्हर्नमेंटला काही टॅक्स द्यावा लागेल. त्याला इस्टेट टॅक्स असंही म्हणतात. पण इस्टेट टॅक्स आणि इनहेरिटन्स टॅक्समध्ये थोडासा फरक आहे. इस्टेट टॅक्स मृत्यू झाल्या गव्हर्नमेंटला द्यावा लागतो, त्या व्यक्तीच्या नावात जेवढी प्रॉपर्टी त्याची. आणि इनहेरिटन्स टॅक्स वारसांना ज्यावेळी संपत्ती मिळते त्यावेळी ती दिली जाते. सो बऱ्याच देशात हा टॅक्स अजूनही आहे. सगळ्यात हायेस्ट रेट, याचा रेट प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा आहे, पण सगळ्यात हायेस्ट रेट आहे जपानमध्ये, तो 55% आहे. त्याच्यानंतर 50% आहे UK US मध्ये, 40% आहे. बऱ्याच देशात वेगवेगळा रेट आहे. आणि बऱ्याच देशांनी तो बंदही केला आणि काही देशात तर तो नाहीच. बंद केला तिथे आज नाही आणि बऱ्याच देशांना नव्हताच. सो नसणाऱ्या देशामध्ये मला वाटतं ऑस्ट्रेलिया, कॅनडा असे देश आहेत. ह्या देशामध्ये तो टॅक्स लागू नाही. त्या का कर लावला जातो की ते एक मृत्यूनंतर सामाजिक जबाबदारी म्हणून तो टॅक्स घेतला जातो. म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येकानं आपली स्वतःची वेल्थ, जी सामाजिक संसाधनं आहेत ती वापरून बनवल्या, तो सामाजिक जबाबदारी म्हणून त्या टॅक्स त्याच्या मृत्यूपश्चात घेतला जातो. भारतामध्ये ते अजूनही विचाराधीन नाही. म्हणजे त्याची फक्त आता या अफवा आहेत किंवा निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्याची चर्चा असेल, पण मला नाही वाटत तो टॅक्स भारतामध्ये लागू होईल. आणि भारतामध्ये तो टॅक्स लागू करावा अशी विचारसरणी का आली माहीत आहे? म्हणजे साधन संपत्तीचं समान वाटप व्हावं या भावनेतून तो टॅक्स जी कन्सेप्ट भारतात आली. म्हणजे थोडक्यात श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेत. सो त्यांच्या मृत्यूवरच्या त्यांची प्रॉपर्टी गव्हर्नमेंटला जमा करायची आणि त्यातून गव्हर्नमेंटचा जे सोसायटीसाठी खर्च आहे तो त्यातून करायचा. म्हणजे थोडक्यात काय की गरीब आणि श्रीमंत यातली जी दरी आहे ती कमी करण्यासाठी तो भारतात टॅक्स लागू करावा अशी एक विचारधारा पुढे येते. सो कदाचित होईल त्यावेळी होईल, पण सध्या तरी तसा कोणताही भारतात अजूनही ड्राफ्ट नाही किंवा तशी शक्यताही नाही.